एसटी डिपार्टमेंटचा बिलकुल भोंगळ कारभार सुरू आहे. आपण आपल्या गाड्यांचा विमा करतो, परंतु या एसटीच्या बसेसचा विमाच नाही आहे. तुम्ही मारा आणि चाला, हे पैसे तुम्हाला देणार नाही. यासाठी सरकारनं कायदे कानून आणायला पाहिजे. काल दुर्दैवी अशी घटना झाली. 2 जणांचा एका परिवारातले 2 जण मृत पावले एसटीच्या धडकेनं आणि त्यांना जिवंत केला. पण त्यांच्या पत्नी आणि छोटीशी मुलगी आहे. त्याच्या समोरच्या निर्वाहासाठी हे एसटी महामंडळ पैसे देत नव्हते, नोकरी देत नव्हते. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं आंदोलन केलं. आंदोलनाला ते झुकले. सकाळच्या 5 वाजतापर्यंत आम्ही तिथं राहिलो आणि त्यामध्ये त्यांनी 10-10 लाख रुपये त्यांनी देण्याचं लिखित केलं. परमनंट जॉब एसटी मध्ये देऊ असं सुद्धा त्यांनी विधान दिलेलं आहे. आणि परमनंट ऑर्डर येण्यापूर्वी माननीय आमचे कलेक्टर साहेब त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही कंत्राटी बेसिसवर तिथपर्यंत मिनिमम वेजेस लागू करून आम्ही त्यांना नोकरी देऊ, जेणेकरून त्यांना मदत मिळेल. पण टाळमटाळ करण्याचं काम वारंवार हे महामंडळ करत होतं. कारण की कुठून पैसे देतील आणि आपली जिम्मेदारी झटकण्याचं काम हे महामंडळ करत होतं. सगळेजण अग्रेसिव्हली तिथं होते. घटना चुकी तरी गलती त्यांची होती आणि त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मागणीला अनुसरून समोर त्यांच्या परिवाराला काही मोबदला मिळाला पाहिजे. कारण का जीव तर गेला, ते छोटीशी मुलगी कशी जगेल, त्यांच्या भविष्याचा प्रश्न होता. त्याकरिता आम्ही आंदोलन केलं आणि त्यांनी मागणी त्या मंजूर केल्या.